मरणानंतर स्वर्ग कोणी पाहिलंय, पण जिवंतपणे जर तो कुठे असेल तो या महाराष्ट्राच्या दर्याखोऱ्यांमध्ये आहे, माझ्या सह्याद्रीमध्ये आहे. अमेझॉनपेक्षाही घनदाट जंगल आमच्या सह्याद्रीमध्ये आहे. मग कशाला आम्ही परदेशात जायचं? स्वर्ग पाहण्यासाठी स्वर्गातच जावं लागतं असं कुठे लिहिलंय? कधीतरी या सह्याद्रीतही येऊन बघा, स्वर्ग इथेच आहे. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. सुमारे 3 तासाच्या ट्रेक नंतर आपण येऊन पोहोचतो गडावरील पहिल्या पाण्याच्या टाकीजवळ. आपण आता जातोय महादरवाजाकडे आणि डाव्या साईडला जो रस्ता जातोय तो जातोय कल्याण दरवाजाकडे. हा किल्ला तानसा वन्यजीव अभयारण्याच्या अधोरेखेखाली येतो. वन्यजीव खात्याने इथे बोर्ड लावलेला आहे. तिथे आपल्याला सांगितलं जातं की प्लॅस्टिक मुक्त माऊली करूया. आपणच या गोष्टीमध्ये सामील झालं पाहिजे आणि आपण सुद्धा सपोर्ट केला पाहिजे. हा सह्याद्री जितका रौद्र आहे ना तितकाच सुंदर देखील आहे. याचं हे वैभव आपण टिकवलंच पाहिजे. फायनली मित्रांनो आपण पोहोचलो इथे महादेवाच्या पिंडीजवळ. बघू शकता तुम्ही. इकडनं खाली उतरल्यानंतर आपल्याला महादरवाजाकडे जायला रस्ता आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही ह्या छोट्या छोट्या केव्ज आहेत आणि ह्या दोन्ही बाजूला देवड्या आहेत. तुम्हाला दाखवतो मी. या पहारेकरांना बसण्यासाठी देवड्या असायच्या पूर्वी. दोन्ही बाजूला बघू शकता तुम्ही. इथे पहारेकरी बसायचे. हे शिवकाळात किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार होतं, म्हणूनच याला महादरवाजा असं म्हणतात. खरं तर या दरवाजाची रचना पूर्ण यू टर्न आहे. म्हणजे शिवकाळात या बांधकामाला गोमुख पद्धतीचं बांधकाम असं म्हटलं जायचं. म्हणजे गायीने तोंड फिरवल्यावर जी एक आकृती तयार होती ती या प्रकारची रचना या दरवाजाची आहे. पूर्वीच्या काळी किल्ल्यांवर आक्रमण करण्यासाठी तोफा डागल्या जायच्या. खालून जर तोफेचा मारा गेला तो थेट बुर्जांवरती आदळू शकतो, परंतु किल्ल्याच्या दरवाजावरती आदळणार नाही. कारण पूर्ण युटर्न असल्यामुळे जोपर्यंत आपण जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी दरवाजा तोडण्यासाठी लाकडी ओंडक्यांचा वापर केला जायचा आणि पाठीमागून धावत येऊन ते दरवाजावरती आदळले जायचे. तर हे पूर्ण युटर्न असल्यामुळे इथे धावत येऊन दरवाजावरती आक्रमण करणं शक्यच नाही. या दरवाजाचं कोरीव काम आणि बांधकाम इतकं आता भक्कम स्थितीत राहिलेलं नाहीये, थोडी पडझड झालेली आहे. एकेवेळी दिमागदारपणे महादरवाजावर शोभा देणारे शरभ शिल्प आता भग्न अवस्थेत पडलेले आहे. यात शरभ शिल्पाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. गड, मंदिरे, विहिरी, वाडे इत्यादी जुन्या इमारतींच्या भिंतीवर आढळणारे काल्पनिक प्राण्याचे शिल्प म्हणजे शरभ. या शरभ प्राण्याबद्दल हिंदू धर्मग्रंथात भगवान शिवशंकराने धारण केलेल्या काल्पनिक पशुचे रूप म्हणजे शरभ. शैव ग्रंथानुसार भगवान विष्णूंच्या नृसिंह अवतारास काबूत आणण्यासाठी व त्याला नृसिंह अवतारातून मूळ सौम्य रूपात परत आणण्यासाठी भगवान शंकराने शरभाचा अवतार घेतला. भगवान शंकरांचा हा अवतार शरभेश्वर अथवा शरभेश्वर मूर्ती या नावाने उल्लेखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. मंडळी, महादरवाजाकडे आल्यानंतर आपल्याला इथे महादेवाची पिंड बघायला मिळते. हे बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यावरच कळतं ती किती पुरातन काळातली असेल हे आपल्याला इथे पाहिल्यानंतरच कळतं. आता आपण माहुली गडाचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊया. 1658 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मोगलांकडून घेतला, परंतु 1661 मध्ये तो पुन्हा गमावला. नंतर तो परत जिंकला खरा, पण पुरंदरच्या तहानुसार 1665 मध्ये मराठ्यांनी पुन्हा हा किल्ला गमावला. फेब्रुवारी 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी झाला. आणि तेव्हा मोहनदोस गौड किल्ल्याचा प्रभारी होता. तब्बल 1000 मावळ्यांचं इथे रक्त सांडलं. शहापूरच्या आसपासच्या परिसरातील 1000 मावळ्यांनी इथे बलिदान दिले. शिवाजी महाराज आपल्या मृत कदम सरदाराला म्हणाले की ते आमचे सोने आहे, त्यामुळे त्यांनी या घराण्याला सोनार हे आडनाव दिले. 16 जून 1670 रोजी 2 महिन्यांनी मोरपंत त्र्यंबक पिंगळे यांनी हा किल्ला जिंकला आणि माहुली, भंडारगड आणि पळसगड हे स्वराज्याचे भाग झाले. चला तर आपण आता कल्याण दरवाजाकडे जाऊया. इकडे गेल्यानंतर आपल्याला बघूया काय काय पाहायला मिळतंय. सबस्क्राइब खूप स्लिपरी झालंय ना खाली. पावसाळ्यात हाच प्रॉब्लेम असतो. उतरताना खूप आपल्या सावकाश पाय टाकायला लागतात.
बघू शकता तुम्ही, खूप काळजीपूर्वक खाली उतरावं लागतं आपल्याला. क्रॉस पाय टाकला ना आता स्लिप होण्याची शक्यता कमी असते. खूप खाली आहे, खूप खोल आहे. म्हणजे आता इथे मी करतो कॅमेरा बंद आणि खाली उतरतो. कॅमेरा मी टाकतो माझ्या बॅगमध्ये. कल्याण दरवाजाकडे जाताना या गर्द झाडीतून आपल्याला यावं लागतं. बघू शकता तुम्ही, आजूबाजूला किती गर्द झाडी आहे आणि रस्त्यामध्ये आपल्याला महादेवाचं मंदिर इथं लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती मिळते की ते महादेवाचं मंदिर होतं पूर्वी. त्याची आता पडझड झालेली आहे. अशा पवित्र पडझड झालेली आहे, कारण जीर्णोद्धार झाला नाही मंदिराचा परत कधी. ते फक्त आता पाहण्यापुरतीच राहिले. आणि इकडे रस्ता आहे सभा मंडपाकडे जायला. एकच लाईनमध्ये आपल्याला असं भरपूर काही पाहायला मिळतं. आपल्याला आता अजून एक माहुलेश्वर मंदिर पाहायला मिळतंय. बघू शकता तुम्ही, माहुलेश्वर मंदिर. त्याचा मंदिराची पडझड झालेली आहे, माहुलेश्वर मंदिराची. शिवदुर्ग प्रतिष्ठानने हे बोर्ड लावलेले आहेत, म्हणजे आपल्याला माहिती मिळेल. आपल्याला जर माहीत नसेल नक्की ते काय होतं, ते आपल्याला या बोर्डमुळे कळतं. ढगांमध्ये आपण चालतोय, ढगांमधून म्हणजे स्वर्गात आलोय आपण. बघू शकता तुम्ही, आसपासचा अजिबात परिसर दिसत नाहीये कोणताच. सगळं चालू आहे. थँक्यू. आदित्य आज करने का जोश है. अरे गड आज संपवायचं. विकास शेलवले. मगाशी तिकडे आपण उतरताना थ्रिल घेतला होता, आता पुन्हा एकदा आपल्याला थ्रिल आहे. बघू शकता इकडनं असं खालून वर जायचं आहे. 3 शिड्या आहेत, लोखंडी शिड्या. वा वा, काय दृश्य आहे. आणि एकूणच वातावरण इतकं छान निर्माण झालं ना मित्रांनो, काय सांगू मी तुम्हाला. खरंच या शहापूरच्या माहुली किल्ल्याचं आज आपण विराट रूप पाहिलं या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो. अजून काय आपला व्हिडिओ संपलेला नाही आहे, व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. 2-3 ठिकाणी आपल्याला थ्रिलसुद्धा आला. तसंच अजून एक आहे, म्हणजे शिडी आहे, तरी पण सुद्धा थ्रिल आहेत ते, कारण शिडी संपल्यानंतर आपल्याला रॉकवरनं जावं लागतंय. चालू आहे रे. शिलवले. हां यस, शिलवले मी पण. तुम्ही शिरवलंय? कुठलं गाव? तिकडे शिवले. आलेलो आहोत आपण शिड्या पार करून. जेव्हा आपण एका दिवसात असं सर्व कव्हर करायला बघतोय ना, तेव्हा होत नाही. एका दिवसात सर्व काही कव्हर करण्यासारखं नाही आहे. पुन्हा एकदा 2 तासाचा ट्रेक करून आपण इथपर्यंत पोहोचलो खरं, पण आपल्या हाती निराशाच येणार होती, कारण आजूबाजूच्या ढगांमुळे आपल्याला आसपासचा परिसर दिसणं अशक्य होतं. तर म्हणजे फायनली आपण पोहोचलोय 2 तासाच्या पायपिटीनंतर.
वरती आपण आहोत, त्यामुळे आपल्याला तिकडचं काही दिसत नाहीये. या बाजूला आहे वजीर सुळका, पण तो आपल्याला दिसणार नाही. जोपर्यंत ढग क्लिअर होत नाहीये, धुकं क्लिअर होत नाहीये, तोपर्यंत आपल्याला दिसणार नाहीये. साधारण आपल्या डोळ्याने दिसते, पण कॅमेऱ्यामध्ये अजिबात दिसणार नाहीये. तर इथं थोडं थांबूया आपण.